शिंदे सरकारनं ठाकरे कुटुंबाला घेरलंय. कारण शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून एक मोठी खेळी खेळली गेली. मुंबई मनपाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. शिंदे सरकारनं मुंबई महापालिकेच्या गेल्या 25 वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. यासाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. नियोजन आणि नगरविकास विभागाचे सचिव या समितीमध्ये सहभागी आहेत. मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. शिंदे सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा. मुंबईला ऑडिट करावं सांगितल्यानंतर एवढं झोंबायचं काही कारण नाही ना. कफन घोटाळा, खिचडी घोटाळा, रेमडेसिवीर घोटाळा, हे सगळे घोटाळे कुठे झाले? ते मुंबई महानगरपालिकेत झाले. मुंबई महापालिकेच्या ऑडिटवरून सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात नवा सामना सुरू होतोय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आले. राज्य सरकार दिशाच्या मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करते. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन झाली आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात ही SIT स्थापन झाली आहे. उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचाही या SITत समावेश करण्यात आला आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. आदित्य ठाकरे यांना घेरण्याची रणनीती असल्याची चर्चा आहे. यावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. भाजपा ज्यांना घाबरतं त्यांच्या मागे असं काहीतरी प्रकरण लावण्याचा प्रयत्न करतं आणि आरोप करण्याचा घाणेरडा प्रकार करत असतो. एक चांगले की मी त्यांच्या मनात एवढी भीती घातलेली आहे की असं बोलत राहतात ते. डर नाही त्याला डर कशाला? खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती हे आम्ही दाखवू. मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं. SITच्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन केल्यानं आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या बद्दल विधानसभेत आज जोरदार चर्चा झाली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तीव्र विरोध केला. तर मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं योग्य पद्धतीनं प्रयत्न केले नाहीत असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. तसंच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला नितेश राणे यांनी विरोध केला आहे. अध्यक्ष महोदय, सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देणं याचा आम्हाला पाठिंबा नाही. पाठिंबा बिलकुल नाही, देता कामा नाही. मराठा आरक्षणाच्या बद्दल महायुती सरकारकडून 1.5 वर्षात ठोस पावलं उचलली गेली नाहीत असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून या विषयाच्या बाबतीमध्ये कुठे स्पेसिफिक पावलं उचलल्या गेली नाहीत. दर्शनी तर नाहीत, समजत नाहीत. आणि म्हणून लोक ज्याच्या मागे आज एकजुटीने उभे टाकलेले आहे तो हा जरांगे पाटील हे मला मुद्दाम सांगितलं. दरम्यान उद्या विधान परिषदेत मराठा आरक्षणावर दुपारी 3:30 वाजता चर्चा होणार आहे. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सभांचा झंझावात सुरू केलाय. मराठा आरक्षण मिळवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी सभांचा आणि बैठकींचा झंझावात सुरू आहे. या दरम्यान त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं काल व्यासपीठावर बसूनच त्यांनी भाषण केलं होतं. यानंतर रात्री त्यांना बीडच्या अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अखेर उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. जीव गेला चालेल, मराठ्यांना मात्र आरक्षण मिळवून दिले नाही आठवत. बीडच्या धारूरमध्ये जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेतली. येत्या 17 तारखेला आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांनी यावेळी इशारा दिला. माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. याआधी आयोगाच्या
बालाजी सागर किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके या 2 सदस्यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी सुद्धा दबावामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या बद्दल राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी प्रलंबित आहे. क्युरेटिव्ह पिटिशनला सहाय्यभूत ठरेल असा डाटा राज्य सरकारला या मागासवर्ग आयोगाकडून अपेक्षित होता. मात्र राज्य सरकारमधील 2 मंत्र्यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा आणि राज्य सरकारला हवा तसाच डाटा आयोगानं तयार करून द्यावा असा दबाव आयोगावर टाकला जात असल्याचा आरोप होतोय. पण सरकार त्याआधीच गोखले इन्स्टिट्यूटला काम द्यायचंय हे ठरवून त्यांच्या मंडळींना आयोगाच्या डायरेक्ट बैठकांमध्ये जे पाठवत असेल तर तोही आमच्या कामामध्ये हस्तक्षेप आहे. मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या शिफारसावर ह्या नियुक्त्या झाल्या होत्या. नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर मी म्हणाले 1 वर्षापेक्षा जास्त उशीर त्या सदस्यांनी राजीनामा देण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी हवी ती माहिती मिळवण्याचे आणि आयोगाची पुनर्रचना करण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे. माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी 2024 पर्यंत कामकाज होणार होतं. त्यांचा कार्यकाळ तेवढा होता, मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलाय. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानं आता यावरून राजकारण सुद्धा तापलंय. राज्य सरकार आणि प्रशासनाच्याकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यासह विविध कारणांच्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला. यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे. निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे. सरकारमधील 2 मंत्री आयोगावर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. तिकडे एक समिती म्हणून नेमले, त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील. पहिले 2 मंत्री कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. अशा पद्धतीनं सरकारनं दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम सरकार करतं काय? त्यांच्या पॉलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा. आनंद निरगुडे यांच्यासह मागासवर्ग आयोगाच्या काही सदस्यांनी यापूर्वीच आपापल्या पदाचे राजीनामे दिलेत. त्यामुळे आता राज्य सरकार हा संपूर्ण आयोगच बरखास्त करून नव्या आयोगाची स्थापना करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करण्यात आली. सरकारनं मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील शुक्रे गेली 10 वर्ष मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत असून यावर्षी 24 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी जे निवृत्त न्यायाधीश जरांगे यांना अंतरवाली सराटी गावात भेटण्यासाठी गेले होते त्यामध्ये सुनील शुक्रे यांचा समावेश होता. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारकडून शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयोगाच्या सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तरुणांचे विविध मुद्दे घेऊन निघालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा त्याचा आज समारोप झाला. या यात्रेच्या समारोपावेळी शरद पवार, संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित होते. तरुणांचे प्रश्न सुटेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबरला पुण्यात सुरू झाली होती. 10 जिल्हे, 30 तालुके आणि 800 किलोमीटरचं अंतर पार करत या यात्रेचा नागपुरात समारोप झाला. नागपुरातल्या फ्रीड पार्कमध्ये या यात्रेचं सभेत रूपांतर झालं. हे सरकार असू नाही तर ते सरकार असू, सामान्य लोकांबद्दल चर्चा झालीच पाहिजे. मुद्द्यावर हे बोललंच गेलं पाहिजे. युवांच्या बद्दल बोललंच गेलं पाहिजे. युवांच्या अडचणी या सुटल्याच पाहिजे. मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी. यापूर्वी राज्यात निघालेल्या अनेक यात्रांनी नवीन राजकीय नेतृत्व उदयाला आणलेत. आता तरुणांचे प्रश्न घेऊन यात्रा काढणाऱ्या रोहित पवार यांना आगामी काळात युवकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या वेळेला मात्र मोठा संघर्ष झाला. विधान भवनाच्याकडे निघालेल्या रोहित पवार यांना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. यावेळेला काही काळ मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप झाला. रोहित पवार हे राज्यातील तरुण आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दलचं निवेदन राज्य सरकारला देणार होते. सरकारनं जबाबदार व्यक्तीला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवावं, नाहीतर आपण विधान भवनावर धडकणार असा इशारा रोहित पवार यांनी दिला होता. काही वेळानं रोहित पवार आणि रोहित पाटील संघर्ष यात्रेतल्या कार्यकर्त्यांसह विधान भवनाकडे निघाले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं. रोहित पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. धनगर समाज, मुस्लिम समाज व लिंगायत आरक्षण ज्या ज्या यांच्या मागण्या आहेत त्या ताबडतोब सरकारकडनं आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे. हे सरकार अहंकारी असून सरकार आमदारांचं ऐकत नसेल तर गरिबांचं काय ऐकणार असा प्रश्न करत रोहित पवार यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये ड्रग्जचं प्रकरण गाजतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली. याच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सचिव सचिन अहिर, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ते अनिल परब या सगळ्यांनी ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. ललित पाटीलची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केली. ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे. मी तुम्हाला आरोपींची लिस्ट देतो की मुंबईमध्ये आज किती आरोपी कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये सगळे धंदे चालू आहेत. जर या विषयावर आम्ही बोललो तर फार मोठा स्फोट होईल. अँटी नार्कोटिक टास्क फोर्स निर्माण करण्याचा, टास्क फोर्स एकत्रितपणे कारवाई करतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. ड्रग्जच्या प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. थेट सहभाग आढळल्यास निलंबन होणार असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर इथल्या विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी अनौपचारिक आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर बातचीत केली. तसंच अजित पवार यांनी यावेळेला काही मोठे गौप्यस्फोट सुद्धा केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांपासून ते अर्थ खातं कसं मिळालं यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी आता तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. वारंवार याबद्दल सांगून सुद्धा ते आपलं म्हणणं ऐकत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्याला आवडणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते कारण ते दिलदार होते. पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद जाणार होतं असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केला. मात्र त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांचं पद वाचवलं अशी माहितीही दिली. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या आधीच अर्थ खातं मागितलं होतं असा मोठा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केला. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत चर्चेत तोडगा निघाल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या फाईल एकमेकांकडे येतात आणि त्यानंतर अंतिम निर्णय होतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 83वा वाढदिवस. या निमित्तानं शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी खास केक आणत शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी केक कापला. यावेळी अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. नाशिकमधून पवार नागपूरमध्ये आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांची लेक आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं खास पोस्ट लिहिली आहे. त्यासोबत व्हिडिओ कॉलवर टिपलेला स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी शेअर केलाय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. यावेळेला मंदिरात 251 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यात आणि देशभरातील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा वाढदिवस जोरात साजरा केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय नातं सर्वश्रुत आहे. मात्र अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आणि सगळी राजकीय गणितच बदलली आहेत.
धनंजय मुंडे यांच्या गळ्यात कृषी मंत्रीपदाची माळ पडली. मात्र आता नव्या सत्ता समीकरणामुळे परळीतल्या विधानसभेच्या जागेचा तिढा निर्माण झालाय. परळीतून मुंडे बंधू भगिनींच्याकडून नेमकं कोण लढणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलंय. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केलं. मी सांगितलंय की धनंजय सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, मी सुद्धा घेतला नाही. माझे नेते अमित शहा, केंद्रातील आमचे प्रमुख नेते, राज्यातील प्रमुख नेते आणि त्यांचे नेते यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्याबद्दल खुलासा केलेला नाही किंवा चर्चा केली नाही. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे स्वाभाविकपणे ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी मला असं वाटतं महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी केंद्रातील नेते एकत्र बसतील आणि या संदर्भातल्या जागा वाटपास निर्णय करतील. त्यामुळे आत्ता त्यावरती सांगणं काही हे फारच प्रीमॅच्युअर. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप करताना परळीचा तिढा निर्माण होणार आहे. हा तिढा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कसा सोडवणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र परळी विधानसभेचं जागा वाटप या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरोधात ईडीची याचिका मागे घेण्यात आली. सत्र न्यायालयानं पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी दिली होती आणि त्याला ईडीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र ईडीनं ही याचिका मागे घेतली, पण यावरून राजकारण मात्र पेटलंय. भुजबळ काका पुतण्यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला ईडीचा असलेला विरोध आता मावळला आहे. भुजबळ यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका ईडीनं मागे घेतली आहे. भुजबळ यांच्याविषयी ईडीच्या मवाळ भूमिकेवरून राजकारण सुरू झालंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि ईडीवर जोरदार टीका केली आहे. पिटिशन जे आहे ते इनफ्रक्शन झालेलं आहे, कारण त्याच्यानंतर वारंवार जे आहे पासपोर्टसुद्धा जे आहे रिन्यू झालेला आहे, फॉरेन ट्रिप झालेला आहे आणि म्हणून जे ईडीने जे आहे तो निर्णय घेतला की ते पिटिशन मागे घेण्याचं. आता असं नेमकं काय कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. मात्र काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांच्यासह भुजबळ भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झालेत. यावरून विरोधकांनी भाजपला टार्गेट केलं. आता ईडीनं त्यांच्या पासपोर्ट विरोधातली याचिका मागे घेतल्यामुळे विरोधकांनी पुन्हा जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याच्या विविध भागात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांना हैराण केलं. या अवकाळीमुळे पिकांना प्रचंड फटका बसला. यामुळे खरीप हंगामाच्या सोबतच रब्बीचा हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलाय. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा केलं. यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आता या संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मोठं वक्तव्य केलंय. आणि सरकारकडनं घोषणा जी असेल ती मुख्यमंत्री महोदयांकडनं शुक्रवारी ही केली जाईल आणि ती घोषणा अशी असेल की या राज्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल, तोंडात बोट घालतील अशी घोषणा असेल. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या घोषणेचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार याकडे राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहरे देत भाजपनं चकवा दिला. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण असतील याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर राजस्थानात सुद्धा भाजपनं भाकरी फिरवली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा पेच कायम होता. अखेर चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर भाजपनं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानात सुद्धा नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली. भाजपनं भजनलाल शर्मा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयपूरच्या सांगानेर मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. भजनलाल शर्मा हे अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनेत कार्यरत आहेत. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेचं सुद्धा त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलंय. वसुंधरा राजे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना डावलत भाजपनं भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. राजस्थानमध्ये दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे 2 उपमुख्यमंत्री असतील. इकडे नंदुरबारच्या शहादा शहरात बिबट्याचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला खूप प्रयत्नानंतर यश आलं. नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सीच्या मागे असणाऱ्या आदित्य हॉस्पिटलच्या जवळच्या परिसरात बिबट्याचा संचार दिसून आला. यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस या परिसरात दाखल झाले. हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका खोलीत हा बिबट्या शिरला होता. या खोलीला बाहेरून बंद करण्यात काही जणांना यश आलं.
अखेर 2 ते 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्यात आलाय. या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. सिंधुदुर्गामध्ये नुकत्याच मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला. नौदल दिनाच्या निमित्तानं नौदलाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे नौदलाचं बीटिंग द रिट्रीट आणि टॅट्यू सेरेमनी पार पडलं. यावेळेला नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी सुद्धा अतिशय चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.